पंतप्रधानांनी सरकारी वाहनाचा वापर केला म्हणून आचारसंहितेचा भंग झाला. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले फॉर्म्स महिलांना दिले गेले म्हणून आचारसंहितेचा भंग झाला. हे आरोप प्रत्यारोप तुम्ही ऐकत असाल, पण आचारसंहिता म्हणजे काय? तर निवडणुका ह्या प्रामाणिकपणे आणि पारदर्शक व्हाव्यात. तसंच निवडणुकांच्या काळात सत्तेत असणारे पक्ष, इतर राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांचं वर्तन, आचरण कसं असावं यासाठी काही नियम आहेत, ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो. याला कायद्यात जागा नसली तरीही याचं उल्लंघन हे दंडनीय असू शकतं. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर करता क्षणी आचारसंहिता लागू होते ते निवडणुकांचे निकाल येईपर्यंत. प्रचार, निवडणुकीचा दिवस आणि काउंटिंग या तिघांसाठी ही आचारसंहिता लागू असते. यात अनेक नियम आहेत, जसं तुम्ही पैसे, मद्य किंवा मोठ्या भेटवस्तू देऊन मतं मागू शकत नाही. कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या बेसिसवर तुम्ही मतं मागू शकत नाही. कुठल्याही धार्मिक स्थळाचा वापर तुम्ही प्रचारासाठी करू शकत नाही. तुम्ही जर सत्तेत असाल तर सरकारी वाहनं तुम्ही वापरू शकत नाही. सरकारी योजनांच्या जाहिराती तुम्ही करू शकत नाही. तसंच नवीन सरकारी योजनांची घोषणा करणं किंवा आश्वासनं देणंही तुम्ही करू शकत नाही. जसं आम्ही रस्ते बांधू, वीज पुरवठा करू, पाणी पुरवठा करू, एक्सेट्रा. तुम्ही लोकांच्या कामाबद्दल बोलू शकतात, परंतु त्यांच्यावर पर्सनल अटॅक्स करू शकत नाही. जसं त्यांच्या जाती, धर्म, वर्णावर बोलणं. पक्षांचे होर्डिंग्ज उतरवले जातात. तसेच निवडणुकीच्या दिवसाच्या 48 तास आधी प्रचार बंद करावा लागतो. निवडणुकीच्या दिवशी पोलिंग बूथच्या 100 मीटर रेडियसमध्ये कुठल्याही पक्षाचा प्रभाव पडेल असं वर्तन तुम्ही करू शकत नाही. तसंच आपल्याला जी नावाची स्लिप दिली जाते त्याच्यावरही कुठल्या पक्षाचं चिन्ह असू शकत नाही. जर कुठल्या उमेदवाराकडून आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्याची उमेदवारीही धोक्यात येऊ शकते. तुमच्या विभागात आचारसंहितेचं पालन होतंय का? मला कमेंट्समध्ये सांगा.